नाशिकच्या सातपूर औद्योगिक परिसरात असलेल्या एका कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागलेली आहे। मात्र ही आग कशामुळे लागली याचं अद्याप कारण हे जे आहे ते समजू शकलेलं नाहीये। मात्र ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी घटनास्थळावरती अग्निशमन दलाचे जे बंब आहेत ते दाखल झालेले आहे। MIDC परिसरातील बंब असेल, त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेचा अग्निशमन दलाचा बंब असेल, ते देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे। आणि कंपनीच्या दोनही बाजूने या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्याला सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी जे कंपनीचं साहित्य ठेवलेलं होतं ते सगळं जळून खाक झालेलं आहे। जी आग या ठिकाणी लागलेली होती ती आटोक्यात आणण्याचा देखील जो प्रयत्न आहे ते अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी घटनास्थळावरती पोलीस असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी असतील, ते देखील दाखल झालेले आहेत। आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर पाण्याचा फवारा मारून या ठिकाणी आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न एकंदरीतच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी चारही बाजूने कंपनीमध्ये ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या चारही बाजूने अग्निशमन दलाचे जे बंब आहेत ते आपल्याला कार्यरत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मागच्या 10 ते 15 मिनिटांपासून या ठिकाणी ही आग जी आहे ती लागलेली आहे। या आगीचे लागल्यानंतर मोठं रूप जे आहे ते आगीने धारण केलं होतं। मात्र आता या ठिकाणी अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग जी आहे ती एकंदरीतच आटोक्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।